मी तर म्हणलं रेल्वे थांबन. नेमका आतमध्ये डबा का? हा गडबडीत सोडलो. हा तर संध्याकाळच्या 6 वाजत आल्यात. आता मला भरपूर लांब जायचं आहे, म्हणजे 90 किलोमीटर तर असेल, 90-100 किलोमीटर आपल्याला घरी जायचं म्हणलं. पण आता रेल्वेची वाट बघतोय, आपल्याला व्हिडिओ पण दाखवायचा आहे. आता मी इथं आलोय तर खरं 10-15 मिनटं अजून वाट बघतो, एखादी रेल्वे आली इथं विचारतो कोणाला रेल्वे किती वाजता ती काय. आता मग दाखवायला आपल्या बी बेडला अशीच रेल्वे रूळ व्हायला पाहिजे. किती रूळ आहेत? 4 रूळ आहेत, 4. आपल्याकडे बी असेच रूळ व्हावा, आपला बी बीड जिल्ह्याचा असाच विकास व्हावा. तर काम चालू आहे. असंच रेल्वे स्टेशन आपल्याकडे बी बीड जिल्ह्यात व्हावा, बीड जिल्ह्याचा विकास असाच व्हावा. 4 रूळ येतो. तर आष्टीचा जे आपण ब्रिज आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवले, तर खूप अशा कमेंट आल्या की रेल्वेमध्ये बसून जाताना व्हिडिओ बनवा. 100% बनवू ते पण वेळ भेटेल तसं. ही आता रेल्वे जर आली तर मी तुम्हाला इथली रेल्वे दाखवायचा प्रयत्न करतो. जर पलीकडे जायचं असलं तर वर ब्रिज आहे, ब्रिजहून पलीकडे जाता येईल. तर पाठीमागे वर आहे पारेवाडी रेल्वे स्टेशन. तर बघा हे काहीतरी चिठ्ठी वगैरे देतात आणि कोण थांबली रेल्वे डब्बा काय माहिती आहे. इंजन आहे स्पेशल आणि इंजनला दुईकून बी तोंड असतात, पण जवळून काय आपण शूटिंग करू शकत नाही. तर आत्ता बघा रेल्वेतून काहीतरी दिलं आहे, रेल्वे झाली चालू. त्यांना एक चिठ्ठी दिली. आता काय हॉर्न वगैरे वाजते, जवळून बसले ड्रायव्हर साहेब 2 येत वाटतं. आता कशी रेल्वे चालतात काय माहीत, बघायला पाहिजे जाऊन. पण तोपर्यंत चालू झाली. टेरिंग बी नाही, बटनच वाटते. तर मला तर दिसतंय, तुम्हाला दिसणार नाही, पण बटन आहे भाऊ काहीतरी. बटनं दाबूनच चाललं आहे, कॉम्प्युटरसारखी सिस्टम आहे. थोडं आतवर आलं असतं तर आपल्याला ते पण बघायला भेटलं असतं. इकडं पुढं मला दिसतंय, तुम्हाला नाही दिसणार, पण आहे बसायला जागा असते. पुढं कॉम्प्युटरसारखं काहीतरी सिस्टम आहे आणि इंजन चाललं आहे. आता आपण बीड जिल्ह्यात आहे तर आपल्याला रेल्वे येते आणि बऱ्याचशा जणांना अजून रेल्वे माहीत नाही, बसायला पण माहीत नाही कसं बसते. तर थोडं वेट करू आपण, पण रेल्वेच बघू आज, किंवा मग आपल्याला बी बघता येईल. आता 5 मिनटात जर पुन्हा रेल्वे आली तर मग एवढ्या वेळ थांबलेला काय उपयोग आहे. 5-5 मिनटं म्हणजे 6 वाजल्यापासून वाट बघतोय, परत 6:30 वाजत आल्यात तरी पण रेल्वे नाही आली. चांगली VIP रेल्वे जर आली तर बघायला भेटन. आता एक बी नाही आली आतापर्यंत, कसं काय अर्धा तास झालं. आणि मी रेल्वे बघितलेली भरपूर दिवस झालं, म्हणजे मी रेल्वे बघताना 13-14 वर्ष झालं मी एका रेल्वेत बसलो होतो. तर नगर ते जाऊन बसलो होतो थोडंसं, आणि आता काय आठवत बी नाही एवढं, नाही का. आता एवढ्या दिवसाचं कसं आहे काय, तर पुन्हा म्हणलं आता रेल्वे बघून जावं, म्हणजे मला पण बरं वाटेल. भरपूर अशी घरचे सर्वच काळजी करतात लांब आल्यामुळं, आणि जोडीदार बी कोणी नाही. तर वाट बघतोय, आता येईन 5 मिनटं येईन, 10 मिनटं येईल, पण रेल्वे काय येईना. की जसं आपला चॅनल आहे, मला बी वाटतं सबस्क्रायबर वाढावं, काहीतरी आपलं सबस्क्रायबर वाढावं, वॉच टाईम वाढावा, किंवा आपला चॅनल मोनोटाईज व्हावा. इच्छा तर प्रत्येक जणाची असते, पण अशीच वाट बघावं लागते चॅनल मोनोटाईज करायला किंवा सबस्क्रायबर वाढायला. सबस्क्राईब येत नाहीत, जास्त होत नाहीत किंवा करत नाहीत, पण वाट बघत असतो. तशीच आज बी म्हणलं की चला आपण पण रेल्वेची वाट बघू. सबस्क्राईब नाही वाढले तरी आपण नाराज आहेत, तरी बी व्हिडिओ बनवतो. आणि मग आता रेल्वे बी नाही आली तेच परिस्थिती झाली. जसे सबस्क्राईब नाही झाल्यावर नाराज होतो, तसं रेल्वे लवकर येणार म्हणून बी नाराज वाटतो. पण चला तरी बी मी थोडंसं बघू, कारण म्हणते सबर का फल मिठा होत आहे. तर बघतो रेल्वेची वाट, पण आता मन नाराजी करून लांब जायचं आहे, भरपूर उशीर झाला आहे. तर जायलाच पाहिजे होतं, पण आता थोडं वाटतं 5 मिनटात येईल, 5 मिनटात येईल. टाईम वाढत चालला आणि ते काही आहे ना. तर 5 मिनटात रेल्वे येणार आहे. आता घंटा वाजली तर मी तर म्हणलं रेल्वे थांबन. मला असं वाटलं की रेल्वे थांबन, पण एक्सप्रेस रेल्वे होती. आता पुन्हा आपलं नशीब बेड. आपण रेल्वे बघण्यासाठी थांबलो, पण एक्सप्रेस रेल्वे होती आणि ती रेल्वे एवढी फास्ट गेली, तुम्ही बघितलं किंवा तुम्हाला दाखवतोय मी, एवढी फास्ट गेली की आपल्या रेल्वेचं काहीच दिसलं नाही. पण चला पुन्हा अजून दुसरी रेल्वे यायला लागली, ती बघू. पण नशीब असंच आठवत असते टायमाला. आणि आता फायनल रेल्वे आलेली आहे. तर बघू आता रेल्वे आलेली आहे, तर बघू रेल्वे काय बघता आली तर आतमध्ये डब्यात काही कशी असते काय मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आली आपल्या पैसे आता रेल्वे, बघत राहतो. थोडं साईडला येऊ आपण. थांब 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 लवकर थांब, नाही तर हे बी एक्सप्रेससारखी जायची निघून, मग तर आमचं पटाकन झालं. थांब थांब, अरे थांब. हे जर नाही ना थांबली तर मग अवघडच झालं, मग तर एक्सप्रेस गेली आणि सगळंच गेलं.
त्या आत गेल्यावर काय कसा असतो डबा टपकन बघून टपकन उतरू. किती किती मिनटं वेळ असतो काय माहीत. तर डबे थांबले पुढं मागं काय थांबतं थांबा ना बघ स्लो आहे ना का किती मिनटं थांबती काय माहीत. ही पॅसेंजर आज येत त्यांच्या पाठीमागे जाऊन बघू 10 मिनटं थांबली तर थांबली. कोणचंच उघडा नका. अरे उघडा उघडा. चला समोर उघडलंय. किती मिनटं असते काय माहीत. आतमध्ये बसायला समोर बसले काय असतं. चला कोणचा टाकायचा काय माहीत. तर आपण बघू काय असेल ते नाही तर काय होईल. वेल पण चालू आपलं उतरलेलं बरं. चला उतरा. आपण आलतो बघायला मस्त वाटलं बघून. फक्त पाण्यासाठी हात करा. ओके धन्यवाद. तर दादाने हात केला. आपण रेल्वे बघायला आलतो. किती मिनटं रेल्वे थांबती बघू. थोडीशी आतमधून रेल्वे दाखवली मी तुम्हाला. रेल्वे चालू किती मिनटं असतो थांबती. 2 मिनिट हॉर्न वाजतो ना जातानी. सर्विस चालू आहे का? हां तिथं बघत होतो आम्ही कसं असतंय काय. चला काय एवढा डबा असतो का आतमध्ये असतो. एशी आहे का फक्त लोकल पुरतंच का म्हणायचे. लोकलवाले इथं थांबायचं का असं थोडीच आहे. कसं आहे काय नेमकं आतमध्ये डबा का. हां हे असंच बस आपलं टपकन उतरायला उतरलो. हां हां गडबडीत सोडलो. हां पूर्ण आता रेल्वे थांबली. एक डब्यात पाहिलं सगळे डबे लावलेले आहेत आणि आपल्याला रेल्वेचा काहीही अनुभव नाही. आपण जर रेल्वेत बसलो आणि रेल्वे जर फास्ट निघली बाबा बाबा आपली गाडी इथं आणि रेल्वे डायरेक्ट मुंबई. त्याच्यामुळं आपलं उतरलो थोडंसं दाखवलं. अजून काय दाखवता आलं तर चालता चालता दाखवतो पण वर काय चढत नाही. पण पूर्ण डबे पार्सल आतमध्ये आहे. इथं दिसतात आतमध्ये कसे बसतात काय. एकदम एसीच्या रूम. प्रत्येक जणाला एसी असेल. एसी रूम प्रायव्हेट रूम जशी भारी भारी रेल्वे असेल तसं आता आपल्याला काय माहीत आपल्या बीड जिल्ह्यामध्ये केव्हा एसी रूम यायची काय माहीत. चला इथं लेडीज बसल्यात त्यामुळे नको. इथं दादा बसलेत. इथं पण काही झोपलेत काय आराम मस्त. इथून आज जायला एंट्री. आपल्या बीड जिल्ह्याला अशी फास्ट एकदम एक्सप्रेस रेल्वे एसी रेल्वे लवकरात लवकर यावा हीच अपेक्षा. म्हणजे आपण बसून प्रवास करू. बरं आपल्याला बसून प्रवास एक दिवस असाच करायचा आहे. मस्त बसलेत तिकीट काढून मोबाईलमध्ये बघत मोबाईल वगैरे मस्त आहे. काही जनरल डबे असतील काही एसी डबे असतील. आता ह्याच्याबद्दल काय आपल्याला माहीत नाही. कधी आपण प्रवास केला नाही कधी वेळ आली नाही. तर मस्त वाटलं. एवढी मोठी रेल्वे लांब पुढं लांब जाऊन थांबली आणि आता रेल्वे स्टेशन मोठं आहे रेल्वे बी मोठी आहे. तर मस्त आहे रेल्वे. पनवेल नांदेड बघा नांदेडहून आली पनवेलला चालली पुन्हा नांदेड पुणे आणि पुणे नांदेड अशीच रेल्वे मोठी. बघा एक दिवस आपलं बी बीडचं नाव येईल आणि आपण पण आता जाणार आहोत. भरपूर टाईम झाला अंधार पडलाय पण खास तुमच्यासाठी थांबलो होतो की रेल्वे येईल तुम्हाला काही दाखवल आणि दाखवायचा प्रयत्न केला. पण मी खूप म्हणजे घाबरलो की रेल्वे जर निघली तर उतरता येणार नाही. काय 5 मिनटं थांबली असेल जास्तीत जास्त तेवढ्यात उतरायचं आणि बसायचं. जर त्याच्यात जर अटकलं आणि आवाज नाही आला रेल्वे चालू झालेला आवाज येत नाही मग गेले डायरेक्ट पनवेल नाही तर पुन्हा बिना पुढचं स्टेशन. बसून मस्त चाललेत लोक. बघा कसे चाललेत लोक बघू शकतो आपण. तिथून दाखवतो तुम्हाला किती पॅसेंजर आहेत. कुणी बसून चाललंय कुणी दरवाजात बसतंय कुणी कुठं कुठं. बघा कसे दरवाजाच्या कडाला बसलेत लोक. तर आता लागली पळायला रेल्वे. त्यांनी घेतली ग्रीप. तर बघा आता मस्त बघा कसं बसून चाललेत. बघा 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 कसे बसून चालले भरपूर अशी दाखवायला गेलं तरच दिसतंय. तर आता पुन्हा दाखवतो एखादं जवळ आलं हो का कसे 2 जण बसून चालले. तो का मोबाईलमध्ये फोटो घाले म्हणजे भरपूर गच्च भरलेत. ही लोकल आता संपली आणि बसतेत मस्त साईडला चालले एन्जॉय करत. शेवट रेल्वे गेली. भरपूर असा अंधार पडला. आता आपल्याला जायचं आहे.
शेवटी व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटीवर क्लिक करा, नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर चला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. चांगला व्हिडिओ वाटला तर पुढचा व्हिडिओ पुन्हा मी टाकन, बघत राहा पूर्ण व्हिडिओ. चांगले असतात आपल्या चॅनलला व्हिडिओ.